गणपती बाप्पा मोरया. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाचे आवडते मोदक. तर आता सध्या ट्रेंडिंगला असलेले ओरिओ बिस्किट मोदक मीही ते माझ्या पप्पासाठी ट्राय करणार आहेत. ती यासाठी तुम्हाला लागणार आहेत ओरिओ बिस्किटचे 6 पॅकेट्स. ठीक आहे, तुम्ही हे बिस्किटं अशा प्रकारे एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकतात. पूर्ण 6 बिस्किटं. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जर तुमचे मोदक नीट व्यवस्थित बनले तर ठीक, आणि जर नसतील बनत तर त्यासाठी लागणारे उपाय काय आहेत. ते बिस्किटांचे मोदक व्यवस्थित बनण्यासाठी आपण काय करावे जर आपले मोदक बिघडले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडल्यास नक्की शेअर करा आणि कमेंट करा. ठीक आहे, चला आता बघूया पुढे. तर आता तुम्ही हे बिस्किटं असे पूर्ण साईडला काढून घेतल्यावर त्यामधली व्हाईट क्रीम काढून एका बाउलमध्ये ठेवा आणि बिस्किटं एका प्लेटमध्ये नीट व्यवस्थित ठेवा. क्रीम खाऊन घेऊ नका, कारण क्रीम आपल्याला पुढे लागणार आहे. कारण जे मोदक असतात त्याच्या आतमध्ये जो आपण सारण म्हणून यूज करणार आहोत तर ही व्हाईट क्रीमच आहे. तर तुम्ही ही साईडला एका बाउलमध्ये काढून घ्या सर्व बिस्किटांची. आपण जे पूर्ण 6 पॅकेट घेतले होते तर 6 पॅकेट पूर्ण बिस्किटांची क्रीम एका साईडला काढून घ्या. ह्या 6 पॅकेटमध्ये तुमचे 21 मोदक रेडी होणार. कारण आपण गणपती बाप्पाला 11, 21 अशा प्रकारेच मोदक दाखवतो. तर यामध्ये तुमचे 21 मोदक नक्की तयार होते. तर अशा प्रकारे पूर्ण क्रीम आणि बिस्किट वेगळे करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही हे बिस्किट याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या, कारण ते पुढे आपल्याला ग्राइंडरमध्ये टाकून बारीक करायचे. आता तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे बिस्किटचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. हे ग्राइंडरमध्ये टाकून याची हे पावडर तयार करणार आहे अशा प्रकारे. आता ही पावडर जी आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया, पूर्ण सर्व पावडर. आणि ही पावडर खूप बारीक एकदम म्हणजे लाईक पिठी साखरे टाईप एवढी बारीक करून घ्यायची. थोडी पण जाडसर ठेवायची नाही. जर ठेवलंच तर मोदक बनवण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येतील, मोदक तुटू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण बारीक करून घ्यायची आहे. आता तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील तर ड्रायफ्रूट्स घ्या, कोणतेही ड्रायफ्रूट्स चालतील. मी ते काजू, बदाम, पिस्ता घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते घेऊ शकतात. जर नसतील तरी काही हरकत नाही, बट घेतले तर चांगलं आहे. हे आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले ते आपण जाडसर थोडे बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे. आता हे सर्व साहित्य आपलं रेडी झालेलं आहे. चला पुढे बघूया. आता यासाठी आपल्याला लागणार आहे मिठाई मिल्क. आता हे मिठाई मिल्क जे आहे ते आपण जे आपले बिस्किट चॉकलेट कलरची पावडर आहे त्यामध्ये थोडं करून ओतणार आहोत आणि ते मिक्स करून घेणार आहोत. हे मिठाई मिल्क यूज करण्याचं रिझन एवढंच की थोडं टेस्ट येते. जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, आपलं साधं दूध यूज केलं तरी चालणार आहे. माझ्याकडे अवेलेबल होतं त्यामुळे मी यूज केलं आहे. आता हे सर्व नीट व्यवस्थित मिक्स करून घ्या एकत्र. हे मिक्स झाल्यावर यामध्ये आपण पुढे टाकणार आहोत आपल्या घरातील नॉर्मल दूध. हे दूध टाकल्यावर थोडं करून टाका, एकसाथ पूर्ण टाकू नका, नाहीतर जे आपला गोळा आहे तो थोडा पातळ होऊ शकतो. थोडं करून नीट मिक्स करून असा गोळा तयार करून घ्या. आता हा हाताला चिटकतो तर यासाठी आपण घेणार आहोत थोडं तेल हाताला चोळून घ्या आणि हा गोळा पुन्हा नीट व्यवस्थित मळून घ्या, कारण तो हाताला आता चिटकणार नाही. बघू शकता तुम्ही, तो आता हाताला चिटकत नाही कारण आपण तेल यूज केलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तो एकदम सॉफ्ट मळून घ्यायचा आहे गोळा. त्यानंतर आपण बघणार आहोत आतमधलं सारण कसं करायचं. आता तुम्ही ही जी व्हाईट क्रीम साईडला ठेवली होती ती क्रीम पूर्ण अशी स्पूनने एकदम अशी हे करून घ्या, मिक्स असं एकदम बारीक करून घ्या. मिक्सरमध्ये नाही बारीक करायचे कारण ते पूर्ण मिक्सरच्या भांड्यालाच लागेल. अशा प्रकारे तुम्ही स्पूनने बारीक करा. त्यानंतर त्यामध्येही मिठाई मिल्क ॲड करा. जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर देखील ॲड करू शकतात. त्यामध्ये नंतर थोडं करून दूध टाका आणि पुन्हा हे मिक्स करून घ्या.
आता बघा इथे मी मिक्स करते, तुम्ही बघू शकतात पूर्ण व्यवस्थित त्या हाताला चिटकते. आय नो नंतर आपण त्याला तेल लावून नीट व्यवस्थित करणार आहोत, पण आता सध्या तुम्ही ते सर्व नीट व्यवस्थित मिक्स करून घ्या पूर्ण. आता बघा तुम्ही हे हाताला चिटकते तरी हे नीट व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर यामध्ये आपण आता पुढे थोडं काजू बदामची जी पेस्ट ठेवली होती, काजू बदामचे जे तुकडे करून आपण ठेवले होते जाडसर, ते टाकणार आहोत. ते ॲड केलेत बघा आणि ते पुन्हा एकत्र मिक्स करून घ्या नीट व्यवस्थित. जर ते तुम्हाला अजूनही थोडं पातळ वाटत असेल, अजून काजू बदाम थोडेसे ॲड करू शकतात पुढे. नीट व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर आता बघू शकता तुम्ही, मी पुन्हा काजू बदाम थोडे ॲड करते आणि ते पुन्हा मिक्स करून घ्या एकत्र. त्यानंतर तुमचं असं हे व्हाईट कलरचं आतलं मिश्रण आणि वरचं हे कवर रेडी होणार आहे चॉकलेटी कलरचं. आता तुम्ही बघू शकतात आपल्याकडे मोदकाचा साचा असतो, त्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण साच्याला, कारण आपला मोदक चिटकायला नको. आणि त्यामध्ये आता आपण जे हे चॉकलेटी कलरचं वरचं कवर बनवणार आहोत त्या आतमध्ये पूर्ण नीट व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता बघू शकतात तुम्ही. ठीक आहे, आता मध्ये आपण एक ब्लँक स्पेस ठेवलं आहे का, कारण त्याच्यामध्ये व्हाईट कलरचं मिश्रण आपण फिल करणार आहोत. आता हे व्हाईट कलरचं मिश्रण टाकल्यावर वरून पूर्ण चॉकलेटीच्या याने कवर करून घ्यायचं आहे. बिस्किटचं जे आपण बनवलं होतं त्याने पुन्हा कवर करायचं अशा प्रकारे. आता बघू शकतात माझा मोदक आता मी ओपन करून दाखवते, तो तुटलेला आहे. तर त्यासाठी उपाय असा आहे की तुम्ही जे आपलं मिश्रण असतं, आपलं जे मिश्रण त्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर जो आपला का फ्रीजमध्ये ठेवायचं, कारण ते थोडं कडक होणार. आणि त्यानंतर आपला जो मोदकाचा साचा आहे त्याला तुम्ही एक ओरिओचा बिस्किट आणून बारीक करून घ्या. वरचं जे चॉकलेटी कवर आहे ते बारीक झाल्यावर त्याची जी पावडर आहे ती आपला जो मोदकाचा साचा आहे त्या साच्यावरती लावून घ्या. तेल न लावता फक्त ती पावडर लावा. का, कारण की ती म्हणजे सुकी पावडर असणार, तर त्यामुळे आपले मोदक चिटकणार नाही. अशा प्रकारे पुन्हा तुम्ही मोदक बनवून घ्या, तो नीट व्यवस्थित कवर करा. आता माझा मोदक बघा नीट व्यवस्थित बनणार आहे. आता हा कवर केला की हे थोडं साचा दाबून घ्या, कारण की त्याच्यावरती प्रॉपर त्या साच्याचे असे ठसे उमटले पाहिजे, त्यासाठी तो नीट व्यवस्थित दाबून घ्या. आता बघा हा मोदक ओपन करूया आपण. तर हा बघू शकतात नीट व्यवस्थित बनला आहे आणि ह्या मोदकावरती तुम्हाला बिस्किटाची जी पावडर मी बोलली ती पावडर पण दिसत असणार आहे. तर हा नीट व्यवस्थित माझा मोदक झाला आहे. जर तुमचेही मोदक बिघडत असतील तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमचे मोदक नक्की व्यवस्थित बनतील. त्यानंतर ह्या सर्व मोदकांवर आपण ओल्या खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहोत. सुका खोबऱ्याचा नाही टाकायचा, कारण तो तेलकट लागतो. तर तुम्ही अशा प्रकारे पूर्ण जो किस आहे तो टाकून घ्या. तर तुमच्याही बाप्पाला हे मोदक नक्की आवडतील. तुम्हीही बनवून मला सांगा तुमचे मोदक कसे झाले, व्यवस्थित बनले असतील तर नक्की कमेंट करून सांगा.